सत्यशील म्हणजे आम्ही सतीशच म्हणतो अजूनही, पण यांच्या घराशी आमचा खूप जुना संबंध आहे. किती जुना की सत्यशील ते मोठे भाऊ मनोहर आणि मी तबला आमच्या गुरुजींकडे शिकवत होतो, नागेशकर गुरुजींकडे. तिथपासून यांच्या घराशी माझा खूप घरोब्याचा संबंध आहे. आणि मला एक शौक होता की काकांची तालीम ऐकायची. काका अतिशय तालीम चांगले द्यायचे. सतीशजींचे वडील विशेष करून सावनी नट, शुद्ध नट, रायसा कानडा अतिशय चांगला उलगडून शिकवायचे. आणि ते शिकवत असताना मी अटेंड करत होतो. मला तो शौक होता मोठ्या लोकांच्या तालमी ऐकायचा. आणि सतीशला मी अनेक वर्ष बघतोय आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे पैलू मला सतीशजी मध्ये दिसले. खास करून जे एका कलाकारांमध्ये कमी आढळतात की अनेक तऱ्हेची गायकीवरती मनापासून त्या गायकीची बलस्थान बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे आधी कुमारजींच्या पठडीतले सतीश आणि आमिर खासामीच्या गायकीवरती विचार करणारे, किती बाकीचे कुमारजींच्या पठडीमधले गाणाऱ्या लोकांना आमिर खान साहेब किती भावले असतील हा मला प्रश्न आहे. पण सतीश मात्र वेगळे. आणि संपूर्ण आमिर खान साहेब ऐकल्यानंतर आमिर खान साहेबांना काय वाटतं म्हणून त्यांनी एक स्वतः आमिर खान साहेबांच्या सारखी रचना बनवायची आणि ती प्रस्तुत करायची. कारण वरून बंदिश बनवणं सोपं आहे, परंतु त्याच्यातली मनापासूनची येणारी बलस्थान आहे सांगीतिक, ती व्यक्त होणं फार कठीण आहे. कारण ते आवडल्याशिवाय येत नाही. कुठलंही संगीत आवडायला लागतं, त्याच्याशिवाय दुसऱ्याची सही नक्कल होत नाही. आणि ती त्यांची बलस्थान आहे आणि ते प्रत्येकाचं बलस्थान बघत होते. एक दिवस तर मी त्यांचं लेक्चर ऐकत होतो तर पूर्ण किराणा घराणं चालू होतं. किराणा घराण्यावरती सतीश बोलत होते आणि इतकं चांगलं किराणा घराण्याची मांडणी ते करत होते, अप्रतिम चाललं होतं. आग्रा सुरू झाली तर आग्रा बबनरावना ऐकून काय पाहिलं तर मला असं वाटतं की मनापासून एक कलाकार अनेक गायकीच्या मध्ये डोकावून मनापासून बघतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यातून उठलं असं वाटतं. ही फार मोठी संगीताची ताकद आहे मला वाटतं. हे चांगले परफॉर्मर लोकांना सुद्धा हे जमत नाही. कारण ते घ्यावंसं वाटत नाही, कारण त्याच्या मर्यादा असतात, अनेक मर्यादा असतात. आवडण्याच्या बाबतीतल्या सगळ्या असलेल्या मर्यादा पार केलेल्या होत्या सतीशने पूर्ण. मग बंदिशींचा विचार केला. कुठलीही ट्रॅडिशनल बंदिश असेल तर त्याला ते स्वतः जे म्हणतात त्याला एक काहीतरी वेगळं एक स्ट्रक्चर देतात. म्हणजे ही चुरिया बार आता ऐकली आपण बिहार मध्ये. मी चुरिया बार सतीशची ऐकली. एक वेगळा टच. म्हणजे त्या दिवशी मला आठवत आहे फैयाज का साहेब आपल्या याच्यात आले होते आणि फैयाज का साहेब कसं म्हणायचे चुरिया बार हे चाललं होतं. एक गायक अनेक गायकांना फार मनापासून बघतो, त्यांचे बलस्थान बघतो, त्यांचे विचार बघतो, ते अनालिसिस करतो आणि ते व्यक्त करतो.
आणि त्याच्या पाठीमागची भूमिका व्यक्त करायची. मला असं वाटतं की आजच्या घटनेला कुठल्या मोठ्या लोकांनी कशा कशा रीतीने विचार मांडले, आरोडकर बुवांनी कसा मांडलाय विचार, आमच्या गजानन बुवांनी कसा मांडलाय, केसरबाईंनी कसा मांडलाय, फैयाज कासांनी कसं मांडलंय, वजीर बुवा कसं मांडतात. एकाच व्यक्तीला पाहिल्यानंतर या अनेक पैलू ते ज्या रीतीने उलगडून दाखवतात आणि ते उलगडून दाखवताना त्यांना माहिती नाही, काही एखादी बंदिशी ते शब्द आले तर पटकन ते साहित्यात घुसतात. बरं, साहित्यात घुसल्यानंतर तेवढ्यावरती थांबत नाही, त्यांना मध्येच गझलचं साहित्य आठवतं आणि या सगळ्याचं कुठेतरी असं मिश्रण करून ते विषय आपला पुढे नेत असतात. तर मला असं वाटतं की अशा तऱ्हेचं हरहुन्नर व्यक्तिमत्व मला वाटतं फार कमी पाहायला मिळतं. सतीशजींना मी अनेक वर्ष बघताना आणखीन एक दोन तीन मला पैलू मला दिसले. ते म्हणजे लय तालाचा त्यांना प्रचंड शौक होता, अजूनही आहे लय तालाचा. आपली शेअर मतलब बात आगे जायली. नाही, हा लय तालाचा शौक ती बीज होतं अर्थात माझ्यात, पण त्याला खतपणे सुरेशजींनी पुष्कळ घातलं. माझ्या कुवतीप्रमाणे मी त्या अंगाने जेवढा जोम धरू शकतो तेवढा धरला. कारण बंदिशीमध्ये काव्यांगही असतं, एक धून अंग असतं आणि गळा मुळात स्टॅकेटो नाहीये. पण त्यांचं लयतालाचा विचार, पण त्यांचा सांगीतिक विचार सुद्धा त्यांनी ज्या, मी त्रिकुट म्हणेन, निवृत्ती व गजानन व राम मराठे यांना प्रत्यक्ष मी एवढं ऐकलं नव्हतं, पण त्यांची खुशबू मला सुरेशजींच्या मुळे माझ्यापर्यंत पोहोचली. संगीत हे परंपरेशी बांधलेले आहे, त्याचे नाळ पूर्वीच्या लोकांना ऐकल्याशिवाय खऱ्या अर्थाने ते पुढे जातच नाही संगीत. आणि मला असं वाटतं ही आपण ऐकलेले आहे जुन्या लोकांना, हीच आपली श्रीमंती आहे खऱ्या अर्थाने, असं मला वाटतं. आणि ती जपतोय ती त्यांनी आज शोक कसा केला की ह्या सर्व जुन्या लोकांची रेकॉर्डिंग त्यांनी केली. आज सगळी रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. इतकंच नाही तर त्यांनी प्रत्येक बंदिशीवरती विचार करताना याच्यातले यांचा रागांग कसा आहे, यांची तान कशी आहे, गणपतराव देवासकरांची तान कशी आहे, त्याच्यानंतर मग रजबंदींची तान कशी, याच्यावर अतिशय असं विश्लेषण केलं की जे गायकांना उपयोगी पडेल. किचलू होते, हा किचलू होते. तर मला असं वाटतं की एक सत्यशीलला भेटायचं म्हणजे 50-60 वर्ष तो उदाहरणं देऊन मागे नेऊ शकतो, अशी ताकद असलेली सत्यशील. फार आनंद आहे, कारण तबला वादकाने एवढा शौकही पाहिजे गाणी बजावण्याचा. तो शक नसेल, थोडा गाण्याने सुद्धा तबल्याचा शौक केला पाहिजे असंही वाटत. कारण काही दिवसापूर्वी मी पाहिलं शुभांगी ऐक नाही ते, कारण मी एक सांगतो की कुमारजींचं असं म्हणणं होतं की जी नवनिर्मिती होते, आणि नवनिर्मिती म्हणजे नवीन बंदिश बांधायला पाहिजे असं नाही. तुम्ही जुन्या बंदिशीची उकल कशा करता याच्यापेक्षा एक प्रत्यक्ष अगदी स्पेसिफिक बोलायचं तर प्रत्येक आवर्तन हे नवनिर्मितीला वाव देणार असतं. इन अ गिव्हन इट्स अ स्पेस मॅनेजमेंट विथ इव्हेंट विथ इमोशन. आणि त्याच्यामध्ये आघात लीला जी आहे सुरेशजी, आघात लीला जी आहे की तुम्ही छान आवर्तन बांधून मुकड्या घेऊन समेवर कसे येतात, हे प्रत्यक्ष नवनिर्मितीशी याची सांगड आहे. आता चांगली बांधणी म्हणजे काय, याच्यात मतभेद असू शकतात, पण चांगली बांधणी करून मुकड्या घेऊन समेवर म्हणजे आघातांची अदलाबदल. सिंकोपेशन असा ऑक्सफर्ड कंपनी म्युझिक मध्ये सिंकोपेशन हा शब्द येतो. त्याचं आता खाली श्रीराम लागू त्या नटवर्यांचं ऑडिटोरियम आहे,
त्याचं डिक्शनरी मिनिंग असं आहे, टू शिफ्ट अन ऍक्सेंट फ्रॉम अन ऍक्सेंटेड सिलेबल टू अन अनऍक्सेंटेड सिलेबल. म्हणून शेक्सपिरियन थिएटरमध्ये सुद्धा सर जॉन गिलब्रुट आणि लॉरेन्स ऑलिव्हे यांची वेगळी घराणी आहे. इट अप्लाइज टू म्युझिक ऑल्सो, टू शिफ्ट अन एम्फेसिस फ्रॉम अन एम्फसाइज बीट टू अन अनएम्फसाइज बीट. तर ही आघात लीला प्रत्यक्ष करायला सुरेशजींनी जो लघुमात्राचा विचार आणून आळसावलेल्या स्वरभाराने जड झालेल्या संगीतकारांना त्याचा मला खूप उपयोग झाला. मला तिकडून झाले. त्याचं एक उदाहरण मला असं वाटतं, मी ऐकत होतो लागी लावणं बंदिश लागे लावण ना लागे. आता किती परफेक्ट म्हटलं. ही जागा आम्हाला काही केल्या मिळत नव्हती. एकदा मिळायची 10 वेळा जायची. ना देन देन ना देन पण आता ही अशी झाली पाहिजे जागा. हे ज्या वेळेला मी शिकलो कर्नाटक त्यावेळी फारच सोपं झालं. दा दिन दिन दा दा दिन दिन दा हे शिकलो मी. त्यावेळेला लघु मात्रा काउंट करता येऊ शकली आणि मला असं वाटतं त्यामुळे सोपं झालं. एका मात्रेचे जर प्रेक्षक जास्त केले आणि त्याच्यातला अवघड जागी तुम्ही जर आपलं बल देऊ शकला तर मला असं वाटतं तालाला डायमेन्शन अजून अधिक मिळतं. हा विचार जो आहे हा मला असं वाटतं की कुमारजी सुद्धा बोलले होते, रागाच्या दृष्टीने भारतीय संगीत संपलेले, आता तालानेच पुढे जाऊ शकतं संगीत. तेवढं बाकी तालाने पुढे जायचंय. बघा त्याने काय म्हणत होतं, म्हणजे फार लयकारी केली पाहिजे असं त्यांचं नाही म्हणणं नाही आहे. बिलकुल नाही. तालाचा आघात लिहिलाची आहे. पण मला असं वाटतं आज संगीतासाठी गाण्यासाठी ताल वापरले जातात ते सुद्धा 3-4 ताल आहे. एका गव्याचे 3-4 तालापेक्षा अधिक ताल नाही. त्रिताल, एक ताल, झपताल, रूपक, डोंगरा, तेलवाडा बाद झाले. आता मी एका बंदिशीचं उद्घाटन करून आलो, माझ्या हस्ते होतं. त्यांनी शिवाजी महाराजांच्या वरती शास्त्रोक्त रागातल्या बंदिशी केल्या. त्याच्यातला सुनंदर ताल 9.5 मात्रेचा, नील ताल 7.5 मात्रेचा, आडाचौ ताल, अनमत ठाले आणि राग अतिशय चांगल्या दर्जाच्या बंदिशी केल्या. त्याचं मी आता ऐकलंय बंदिश. तर मला असं वाटतं की ह्या तालाच्या दृष्टीने संगीत पुढे जायला पाहिजे, नाहीतर हे ताल मागे राहतील, नुसतं पुस्तकातूनच राहतील असं मला वाटतं. कारण नुसता ताल मात्रेत गाणं असं नाहीये, तालाचा छंद झाला पाहिजे. मगाशी भुवनेश गात होता आणि तबला वाजवणारे फार चांगलं वाजवत होते तबला. आचरेकरांची थोडीशी कॉपी चालली होती आणि तरी मध्ये मध्ये भुवनेश लय मांडीवर देत होता. बरोबर भुवनेश? तो जो बारीक बात आहे की तुला जी लय अभिप्रेत आहे तीच लय चालली होती, पण तरी सुद्धा तुला थोडीशी जलद पाहिजे होती. आणि ती जी लय ती लयदार आणि लयीला वेगवेगळे आकार होतात, ती लयकारी. वेगवेगळे आकार दिले जातात, ती लयकारी. पण लयीला स्थिर करणं ही लयदारी आहे. आणि मग तालाचं आणखीन अंग कुठलं तर तालिया, ज्याच्यात ताल दिसतो, ज्या बंदिशीमध्ये, मग ती तबल्याची असू दे, नृत्याची असू दे, गाण्याची असू दे, ज्याच्यात ताल स्पष्ट होतो त्याला तालिया म्हणतात. हीच म्हणजे लयीच्या 3 सिद्धी आहे. ह्या प्राप्त होण्यासाठी एका कलाकारामध्ये ह्या 3 सिद्धी फार कमी दिसतात. रवीजी होते त्याच्यातले, शिवजी होते त्याच्यातले. नाहीतर लयदार असलेले लोक लयकार असतात असं नाही. आता आमच्याच गुरुपैकी निवृत्ती बुवा हे लयकार होते
आणि गजानन हे लयदार होते. आणि ह्या एकदा अशोक रानडेंनी मला हा विषय बोल म्हणून सांगितलं होतं. मला निवृत्तीवर 75 होती त्यावेळेला ह्या विषयावर तू बोल असं मला सांगितलं होतं. त्यावेळी मी हा विषय बोललो होतो. तर मला असं वाटतं की ह्याचा सुद्धा चस्का पाहिजे जो सत्यशीलने बाळगला. हा चस्का लागतो की हा आणि हे काय आहे समजून घेतलं पाहिजे. नाहीतर संगीत कला फार छोट्याशा गोष्टीवरती तृप्त समाधान मानायला लागले तर पुढे जाणे शक्य नाही. मला असं वाटतं की सत्यशील मध्ये अनेक क्वालिटी पाहिले. साहित्यावरती बोलण्याचा माझा अधिकारच नाही, कारण मी स्वतः डमी शब्द बंदिशी बनवायचो आणि मग सत्यशीलकडे जातो, अजूनही जातो आणि सत्यशील बनवून देतात बंदिश मला. त्याच्यातली जिया मे बसा की नुशान यमन मधली बंदिश आहे, अजूनही 7-8 बंदिशी आहेत. त्या सत्यशीलने मला बनवून दिलंय. त्यांना साहित्याची काही अडचणच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला प्रॉब्लेम आहे भयंकर, शब्द काय टाकायचे. बरं आम्हाला एवढं कळतं की इथे आकार पाहिजे, इथे एकार पाहिजे, इथे इकार पाहिजे, इथे अकारच पाहिजे, हे कळतं. म्हणून डमी शब्द काहीतरी करून देतो, मग ते बरोबर त्यांच्या लक्षात येतं आणि ते बनवून देतात. अतिशय कितीतरी बंदिशी ज्या माझ्या सोडून 1-2 उदाहरणं उद्याच्या म्हणजे त्याच्या सत्रात देईन. आमच्या दोघांच्या संकरातून झालेला. तर मला असं सत्यशीलनं बघतोय की असं व्यक्तिमत्व फार विरळ असतं, जे क्वचित पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आणि त्यांचा स्वभाव असा आहे, अनेक लोकांना ते मार्गदर्शन करत असतात आणि त्याच्याबद्दल त्यांचं काय हट्ट नसतो काही, की हा माझा शिष्य, हा माझ्याकडून शिकलाय वगैरे असं काही नसतं. ते आले देऊ टाकतात. ही वृत्ती आहे. मला असं वाटतं अशा तऱ्हेची वृत्ती कुठेतरी संगीतात असली तर ती त्या कलाकाराला ती पुढे न्यायला मदत करते. मला असं वाटतं की ती सुद्धा अतिशय सुंदर गोष्ट सत्यशीलची मी पाहिली आहे. अनेक आम्हाला सुद्धा काही आडलं बंदिशीचे शब्द आडले काही, तर आम्ही हाच आधार आहे आमचा सत्यशील. आणि खूप वर्षाची आमची मैत्री आहे. मी सत्यशीलचं गाणं अतिशय चांगलं ऐकलेलं म्हणजे मुलतानी त्याचं मी विसरणार नाही. पुण्यातला बिंपलास कधी विसरणार नाही. असं मैफल जमलेली माझ्या स्मरणात आहे. विले पार्ल्याचा मुलतानी बरोबर आणि झुमऱ्यामधला होता बरोबर ना. हा आणि जगतात विजय घाटेने माजवलं होतं इथे पुण्यात. हा बिंपलास वाकीसोबत. हा तर अशा एक उत्तम जमलेल्या मैफिली सुद्धा माझ्या स्मरणात आहे सतीशच्या. आणि आमची चांगली मैत्री आहे खूप. ते मला खूप मानतात, पण आमच्यात आम्ही भावासारखेच आहोत आणि आमचं प्रेम फार घडतंय. आणि पद्माताई भोगूबाईंकडे शिकायला लागल्या, त्या वामनरावमुळे शिकायला लागल्या. वामनरावांनी भोगूबाईंना सांगितलं की तुम्ही हिला शिकवा म्हणून. असे आमचे फॅमिलीचे संबंध आहेत. आणि त्यावेळेला राजा काळे, सत्यशील, मी, चंदुरी लिमये असा आमचा एक ग्रुप होता. आम्ही सारखे भेटत होतो आणि खूप एन्जॉय केला. राजा काळेंकडून सुद्धा अनेक बंदीच्या ऐकल्या, मजा घेतला, आनंद होता. आदान प्रदान खूप व्हायचं. आता तो सध्या मी पुण्याला आल्यामुळे होत नाही. राजा काळे त्यामुळे नाराज आहे. पुण्याला आल्यामुळे नाराज आहे. हा पुण्याला आल्यामुळे नाराज. तेच सांगतोय. हा विनोद आहे. अनेक आठवणी आहेत, पण आज 75वीच्या निमित्ताने मी मनापासून खूप खूप सत्यशीलना शुभेच्छा देतो.
त्यांच्या कुटुंबाला सगळ्यांना सृजन पासून उषा जी आप खुश रहिए सब। अभी पोता भी गा रहा है, मैंने सुना नहीं, मगर मगर अमेरिका फोन किया था इनको, अमेरिका के तरफ, और तब उनका एक कॉन्सर्ट सुना है मैंने। हाँ बिल्कुल, और उसको भी मैं कुछ ले ताल के जरूर करूंगा। हमारा क्या गाना सिखाने का कुछ अधिकार नहीं है, लेकिन लय सुर ताल ये सब एक ही है। बहुत अच्छा लग रहा है, आप सब लोग आ गए हैं, हमारे पुराने सब लोग। आज भुवनेश का गाना इतना अच्छा हो गया है, क्या बात है, बहुत अच्छा लगा।